सिद्धी, खरं तर सर्वप्रथम तुझं खूप खूप अभिनंदन. थँक्यू. अवघ्या 22व्या वर्षी नगराध्यक्ष होईल अशा पद्धतीची कल्पना तरी केली होती का? नाही, म्हणजे माझं तसं शेड्यूल, माझं घर ते कॉलेज होतं, पण ह्याची कधी कल्पनाच केली नव्हती. आणि अचानक हे आलं, SC आरक्षण आलं आणि त्याच्यानंतर सगळं आम्ही चालू केलं हे. साधारण आता नगराध्यक्ष तर तू झालेली आहेस, नगराध्यक्ष होण्या अगोदरचं तुझं जीवन कसं होतं आणि जेव्हा तुला उमेदवारी मिळाली त्यानंतर तू प्रचार केला असशील आणि आता तू नगराध्यक्ष झालेले आहेस, ह्या दोन्हीमधला नगराध्यक्ष होण्या अगोदरचा तुझा जीवन प्रवास आणि निवडणूक लढवत असतानाचा प्रवास काय होता, काय फरक जाणवला? कॉलेजला जायचं तेव्हा मी म्हणजे सिम्पलच असायची, एवढं काय माझं नव्हतं. म्हणजे सगळे फ्रेंड सर्कल भरपूर होतं माझं. आणि मग नंतर मी जॉब करायला लागले, तिथं पण म्हणजे होतं सगळं, तिथलं पण फ्रेंड सर्कल मोठं होतं. आणि नंतर अचानक म्हणजे जेव्हा माझा प्रचार चालू झाला फॉर्म भरल्यावर, त्यानंतर अजून सगळे जनता ओळखायला लागली मला, जे ओळखत नव्हते ते सुद्धा ओळखायला लागले मला. साधारण तुझा पगार किती होता? तू CA कडे काम करायचीस, त्यासोबतच शिक्षण सुद्धा घ्यायचीस, साधारण तुझा पगार काय होता त्यावेळेस? तेव्हा 7,000 होता मला पगार. आणि काय तुझं शेड्यूल काय असायचं? तसं शेड्यूल म्हणजे माझी सेविंगच असायची सगळी. असं कधी बाहेर कुठे जाणं नाही, येणं नाही, बाहेर म्हणजे कुठे मैत्रिणीसोबत कॅफेला वगैरे जाणं माझं असं काय नव्हतं. मी घरीच असायची जास्त तर. म्हणजे कामाचा वेळ कसा असायचा, शिक्षणाला किती वेळ द्यायचीस, कुठं कुठं कशा पद्धतीनं तू तुझ्या कामाच्या वेळा गुंतवायचीस? कॉलेज असायचं सकाळी 8 ते 10 असायचं कॉलेज. आणि मग घरी आणि नंतर ऑफिस असायचं माझं 10:30ला. मी त्यांना टाईम सांगितलेला होता सरांना, 10:30 ते 6पर्यंत करायची मी. आणि मग ते माझं टाईम तेच शेड्यूल असायचं माझं. आता तू नगराध्यक्ष झालेली आहेस, खरं तर नगराध्यक्ष ही खूप मोठी जबाबदारी असते. आपल्या नगरीचे प्रथम नागरिक म्हणून आपल्याकडे पाहिलं जातं. येत्या 5 वर्षामध्ये मोहोळचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी तुझ्याकडे काही ब्ल्यू प्रिंट आहे का? ब्ल्यू प्रिंट म्हणजे आता मोहोळ शहरातल्या जनतेची एक समस्या म्हणजे जास्त काही नाही. एक रस्त्याचं आहे, अंडरग्राऊंड गटारी, सांडपाण्याचं, पाण्याचं असेल. आणि आम्ही त्याप्रमाणे त्याही आम्ही समस्या सोडवू. आणि तसा आम्ही जाहीरनामा पण दिलेला. नक्कीच जाहीरनाम्यामध्ये दिलेल्या पद्धतीनं ती आता तिची कृती जी आहे ती अंमलात उतरवण्याचा ती प्रयत्न करणार आहे. या सिद्धीच्या मागे ज्यांनी सिद्धीला या रणांगणामध्ये उतरवलं ते मोहोळ नगरीचे प्रथम नगराध्यक्ष सध्या आपल्यासोबत आहेत. काय सांगाल, काय निकष तुम्ही ठरवले होते की जेणेकरून सिद्धीला ही उमेदवारी तुमच्याकडनं देण्यात आली? एकीकडे कोटी रुपये टॅक्स भरणार उमेदवार आमच्या पुढे होता आणि दुसरीकडे महिन्याला 7,000 रुपये पगारीवर काम करणारा आम्ही उमेदवार चॉईस केला. हा उमेदवार आमच्या भागातला असल्यामुळं, आमच्या गल्लीतला असल्यामुळं, आमच्या गावत्या मारुती चौकातला असल्यामुळं, ज्या चौकात मी तयार झालो, ज्या चौकाने मला पाठिंबा दिला, ज्या गल्लीने मला पाठिंबा दिला, तर माझं कर्तव्य की माझ्याच गल्लीतला उमेदवार, माझ्याच भागातला उमेदवार असला पाहिजे, हा पहिल्यांदा निकष लावला. दुसरी गोष्ट, किशोर वस्त्रे हा माझ्यासोबत काम करणारा, त्याच्याशी चर्चा केली आणि त्यानं सांगितलं की आमच्या घरामध्ये चुलत्याला 2 मुले आहेत, त्यांच्या दोन्हीकडे बी दाखला आहे. मग त्यांच्या घरामध्ये मिटिंग घेतली आणि मिटिंग घेऊन विचारलं, बाबा तुमच्याकडे दाखला आहे का? दोघांनी सांगितलं आमच्याकडे दाखला आहे. मग वय विचारलं दोन्हीला बी मी. मग एकीचं वय 21च्या आत होतं, 21 असल्याशिवाय निवडणूक लढवता येत नाही. आणि सिद्धीचं वय 21 पूर्ण असल्यामुळं सिद्धीला त्या दिवशी सांगितलं की तू नगराध्यक्षाची आपल्या शिवसेनेची उमेदवार आहे, तू कामाला लाग. त्यांच्या कुटुंबाला सांगितलं तुम्ही गाठीबिठी घ्या, बाकी इतर कशाचीही तुम्ही चिंता करू नका, सर्व यंत्रणा ही सगळी आम्ही लावतो, तुम्ही फक्त लोकांपाशी जाऊन मतं मागण्याचं काम करा. आणि मतं मागत असताना माझी मिसेस क्षमा बारसकर, सिद्धी वस्त्रे सातत्यानं सगळ्या प्रभागामध्ये फिरण्याचं काम केलं. त्यांनी चांगल्या पद्धतीने यंत्रणा लावली, मी चांगल्या पद्धतीने यंत्रणा लावली. उमेशदादा असतील, राजाभाऊ खरे असतील, चरणराज चौरे असतील. शिंदे साहेबांची सभा या ठिकाणी झाली आणि शिंदे साहेबांनी सांगितलं की मूर्ती जरी लहान असेल तर कीर्ती महान होईल. आणि त्याच पद्धतीने या मोहोळ शहराच्या विकासाच्या संदर्भामध्ये ज्या ज्या समस्या आहेत त्या समस्या आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू. शिंदे साहेबांच्या सभेचा विषय निघाला म्हणून शिंदे साहेबांच्या सभेमध्ये त्यांनी असं सुद्धा म्हटलेलं होतं की तुम्ही
सिद्धीला निवडून आणा, तिच्या विजयी सभेला मी येईन. काही बोलणं झालंय शिंदे साहेब? शिंदे साहेबांचा मला फोन झाला. शिंदे साहेबांनी माझं अभिनंदन केलं. मोरे साहेब सचिव आहेत, त्यांनी माझं अभिनंदन केलं. पलांडे साहेबांनी माझं अभिनंदन केलं. म्हणजे राज्याच्या सर्व नेतृत्वाने अभिनंदन त्या ठिकाणी केलेलं आहे. येत्या 1 ते 2 दिवसामध्ये आम्ही शिंदे साहेबाला भेटायला जाणार आहे आणि शिंदे साहेबाची विजय सभेची तारीख या ठिकाणी आम्ही त्यांच्याकडून मागून घेऊन आणून या मोहोळमध्ये शिंदे साहेबाच्या उपस्थित विजय सभा करू.